ज्या दारूच्या घोटाळ्याच्या आरोपात केजरीवालांवरती जेलमध्ये जाण्याची वेळ आली आणि सरकार गेलं, त्या प्रकरणामध्ये कोर्टानं त्यांची निर्दोष सुटका केली आणि सीबीआयला फटकारलं। मैंने केवल अपनी जिंदगी में ईमानदारी कमाई है। कोर्ट ने कहा है कि केजरीवाल कट्टर ईमानदार है। कथित दारू घोटाळा प्रकरणामध्ये दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू कोर्टानं निर्दोष सुटका केल्यानंतर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर झाले। कोर्टानं सत्तेसाठी विरोधकांना जेलमध्ये टाकणं पंतप्रधानांना शोभत नाही अशी टीका केजरीवालांनी केली आहे। अच्छा काम करके सत्ता में आइए, इस तरह के झूठे केस करना और 24 घंटे विरोधियों के विपक्षियों के खिलाफ ऊट पटांग के केस करना, उनको जेल में डालना, ये एक प्रधानमंत्री को शोभा नहीं देता। इससे देश आगे नहीं बढ़ेगा। देश आगे तब बढ़ेगा जब जनता की समस्याओं का समाधान किया जाएगा। सत्य की जीत हुई। मैं हमेशा कहता था कि भगवान हमारे साथ है। मैंने केवल अपनी जिंदगी में ईमानदारी कमाई है। इन्होंने झूठा केस लगाया और आज ये साबित हो गया। कोर्ट ने कहा है कि केजरीवाल कट्टर ईमानदार है। कि यदि सबूत बिल्कुल नहीं थे तो कोर्ट ने चार्जेस फ्रेम करने की परमिशन कैसे दी? एंड आफ्टर स्टडीइंग द जजमेंट इन डेप्थ, पार्टी विल गिव एन स्ट्रक्चर्ड रिप्लाई। मुख्यमंत्री असतानाच दारू घोटाळ्याच्या आरोपामध्ये सीबीआय आणि ईडीकडून अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये टाकण्यात आलं। केजरीवाल 5 महिने तर त्यावेळेचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया 2 वर्ष जेलमध्ये होते। एकूण 23 आरोपींची कोर्टानं निर्दोष सुटका केली आहे। केजरीवालांची निर्दोष सुटका झाल्यानंतर कोर्टानं सीबीआयलाही फटकारलं। सीबीआयने आरोप सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे दिले नाहीयेत। चार्जशीटमध्ये गंभीर कमतरता आहे। केजरीवाल किंवा इतर आरोपींविरोधात प्राथमिक पुरावा नाहीये। पुरावे नसताना आरोप केल्यानं त्या व्यक्तीवरून आणि न्याय व्यवस्थेवरून लोकांचा विश्वास कमी होतो। प्रकरण खटला चालवण्याच्या योग्यच नव्हतं। सीबीआयने त्यांच्या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करावी असे आदेशही कोर्टानं दिलेत। केजरीवाल आणि सिसोदियांसह 23 आरोपींची निर्दोष सुटका झाल्यानंतर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। तर केजरीवालांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी सूचक ट्विट केलं। जगात कोणी कितीही शक्तिशाली असलं तरी शिवशक्तीच्या वर कोणीही नाही। सत्याचा नेहमीच विजय होतो। जो न्याय व्यवस्था सुरक्षा व्यवस्था आहे ते आता हे अरविंद केजरीवाल, मनोज सिसोदिया हे आमच्या पटडीतले कार्यकर्ते। भाजप, ईडी, आयटी, सीबीआय हे स्वतःच्या स्वार्थासाठी करतं वापर। मला वाटतं ह्याच्यात ज्यांनी त्यांच्यावर आरोप लावले त्यांनी आता जाहीरपणे माफी मागावी, किंबहुना नाही तर त्यांना जेलमध्ये टाकलं। भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्यासाठी आम आदमी पार्टीचा जन्म झाला। दिल्लीच्या जनतेनं केजरीवाल यांना 3 वेळा मुख्यमंत्री केलं, पण दारू घोटाळ्याच्या आरोपात त्यांना जेलमध्ये जावं लागलं। पक्षाची बदनामी झाली आणि त्यातून सत्ताही गेली आणि त्याच आरोपातून आता त्यांची मुक्तता झाली। तर सीबीआयनं आता हायकोर्टात जाण्याचा निर्णय केलाय। दिल्लीहून प्रमोद जगतापसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।